मूळचा लातूर जिल्ह्यातील रहिवासी असणारा गणेश दत्तू कोळी हा अत्यंत हुशार आणि कष्टाळू तरुण 2021 मध्ये तो संभाजीनगरमध्ये SRPF म्हणजेच राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरीला लागला। पण इथेच न थांबता त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला आणि 2024 मध्ये चंद्रपूरमध्ये तलाठी म्हणून त्याची निवड झाली। एका पाठोपाठ एक यश मिळवणाऱ्या गणेशच्या आयुष्यात मार्च 2026 मध्ये बीडच्या दीपाली धनंजय कोळी या मुलीचं स्थळ आलं। ती अंबेजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरीला आहे। दरम्यान 13 मेला बीडच्या रविराज मंगल कार्यालयात दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। पण लग्नानंतर अवघ्या 12 दिवसात असं काही घडलं की 25 मेला गणेश कोळी या नवविवाहित तरुणानं जगाचा कायमचा निरोप घेतला। हातावरील लग्नाच्या मेहंदीचा रंगही अजून नीट उतरला नव्हता। तोच गणेशने अंबाजोगाई येथील दीपाली राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी आता 4 जूनला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पत्नी दीपालीच्या विरोधात फिर्याद दाखल झाली असून त्यातील घटनाक्रम अक्षरशः हादरून टाकणार आहे। त्यामुळे गणेश सोबत नेमकं काय घडलं, त्याने इतकं टोकाचं पाऊल नक्की का उचललं, या संदर्भात दाखल झालेल्या FIR मध्ये काय सांगण्यात आलंय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। तलाठी गणेश कोळीची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी अंबाजोगाई शहर पोलिसांकडे 29 मेला आपला सविस्तर जबाब दिला होता। त्यानुसार आता 4 जूनला दीपाली धनंजय कोळी हिच्यावर BNS कायद्याच्या कलम 108 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केला प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। सुनंदा कोळी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्या एक अंगणवाडी सेविका असून लातूरच्या औसा तालुक्यातील नांदुर्गा इथल्या रहिवासी आहेत। त्यांचा गणेश हा मुलगा 2024 पासून चंद्रपूरमध्ये तलाठी म्हणून नोकरी करत होता। तर अलीकडेच म्हणजेच मार्च 2026 मध्ये बीडच्या धर्मराज कोळी यांची मुलगी दीपाली बरोबर गणेशचं लग्न ठरलं। त्यानंतर 3 एप्रिलला बीड मधीलच रविराज मंगल कार्यालयात साखरपुडा झाला। पुढे 13 मेला याच मंगल कार्यालयात लग्न सोहळाही पार पडला। आता लग्न झाल्यानंतर कुलदैवताच्या दर्शनासाठी म्हणून गणेश आणि दीपाली कर्नाटकातील यादगिरीला गेले होते। त्यावेळी परत येताना गुरुवारी संध्याकाळी दीपालीला तिच्या मोबाईलवर कुणाचा तरी कॉल आला। त्यावर कुणाचा कॉल आहे असं गणेशने विचारल्यावर ती तोंड बाजूला करून समोरच्या व्यक्तीला बोलली आणि लगेच मोबाईल बंद केला। हा कॉल कुणाचा होता याबद्दल माहिती देण्यास तिने गणेशला नकार दिला। खरं तर तेव्हाच गणेशच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती। पण पुढे जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं। सोमवारी 18 मेला घरी सत्यनारायणाची पूजा झाली, पण दुसऱ्या दिवशी मंगळवारी गणेश नाराज असल्याचं दिसून आलं। त्यावर आई सुनंदा यांनी विचारपूस केल्यानंतर गणेशने सांगितलं की दीपाली रात्री माझ्या जवळ आली नाही, ती वेगळंच वागताना दिसली। आता मुलानं असं सांगितल्यावर सासू सुनंदा गोंधळात पडल्या। त्यांनी या संदर्भात दीपालीला विचारलं असता प्रॉब्लेम आहे एवढंच म्हणाली। नंतर माहेरी जायचं म्हणून चुलत आजोबांना बोलावून घेतलं आणि सासरच्या मंडळींनी जाऊ नको म्हटलं तरी ती बीडला निघून गेली। दरम्यान दीपाली माहेरी गेल्यानंतर 2 दिवसांनी तिला सासूनं कॉल करून सासरी यायला सांगितलं। पण मी ड्युटीवर अंबाजोगाई येथे आलीये, गणेश यांनाच अंबाजोगाईला पाठवून द्या असं दीपाली म्हणाली। पुढे सासूशी बोलताना दीपाली असंही म्हणाली की माझ्या नातेवाईकांनी हे लग्न माझ्या मनाविरुद्ध लावून दिलंय, त्यामुळे मला गणेश सोबत राहायचं नाही असं म्हणून दीपालीला फोन ठेवला। त्यानंतर सासू सुनंदा आणि त्यांच्या कुटुंबियांनी दीपालीच्या कुटुंबाला व नातेवाईकांना फोन करून ही सगळी माहिती दिली, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। दीपाली जेव्हा लग्न करून सासरी आली होती तेव्हापासूनच ती कुणाला तरी फोनवर बोलत होती। तिला सासूनं देखील या संदर्भात विचारणा केली होती, पण ती काहीही सांगत नव्हती आणि मोबाईल लॉक करून ठेवत होती। त्यामुळे दीपालीची अशी वागणूक सासरच्या मंडळींना संशयास्पद वाटली, पण तरीही सासरची मंडळी तिला काहीही वाईट बोलले नाही। उलट दीपालीनं गणेशला अंबाजोगाईला या म्हणून फोन केल्यानंतर तो 24 मेला अंबाजोगाईला गेला। अंबाजोगाई येथील मोरेवाडी परिसरात दीपाली राहत होती। त्या ठिकाणी या नवविवाहित दाम्पत्याची भेट झाली, त्यांच्यात बोलणं झालं। दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मेला गणेशनं त्याची बहीण भाग्यश्रीला फोन केला। यावेळी तो प्रचंड मानसिक त्रासात होता। तो रडत रडत बहिणीला म्हणाला की दीपाली सोबत लग्न करून आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे, तिचे कोणत्या तरी मुलाबरोबर प्रेमसंबंध आहे असं तिने तिच्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय आणि ते मी वाचलंय। तिला याबाबत विचारलं असता तिनं माझ्याबरोबर जोरदार भांडण केल्याचं गणेशनं बहिणीला सांगितलं। त्यावर तू लगेच परत ये असं बहीण त्याला म्हणाली, पण त्यानंतर गणेशने त्याचा फोन बंद केला। पुढे त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान नातेवाईक धीरज कोळी यांनी गणेशच्या कुटुंबाला फोन करून सांगितलं की त्याचा अपघात झालाय।
आता ही बातमी कळताच गणेशचं कुटुंब गावाकडून लगेचच अंबाजोगाईला निघालं. पण अंबाजोगाईत आल्यानंतर त्यांना कळालं की गणेशनं दीपाली राहत असलेल्या घरामध्ये दुपारी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान गणेशच्या मृत्यूला दीपाली कारणीभूत असल्यामुळे तशी तक्रार घ्या म्हणून गणेशचं कुटुंब दिवसभर आणि रात्री सुद्धा अंबाजोगाईत थांबलं. पण घटनेनंतर लगेचच दीपाली विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर गणेशचा मृतदेह गावाकडे आणून अंत्यविधी उरकण्यात आला. तर मंडळी, हा सगळा घटनाक्रम अंबाजोगाई शहर पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीत सांगण्यात आलाय. तसंच दीपालीचे दुसऱ्या कुणाबरोबर तरी अनैतिक संबंध असतानाही तिने गणेश बरोबर लग्न केलं आणि पती पत्नी म्हणून संबंधही येऊ दिले नाही, असे आरोप दीपाली कोळीवर करण्यात आलेत. तिने तिच्या प्रेमसंबंधाचे लिखाण केलेली डायरी गणेशला दाखवली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच गणेशने आत्महत्या केली. त्यामुळे दीपाली धनंजय कोळी हीच त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचं फिर्यादीत सांगण्यात आलंय. त्यानुसार तिच्यावर गुन्हाही दाखल झालाय. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कांगणे करत असून यात आणखी काही खुलासे होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण पत्नीच्या कारणामुळे लग्नानंतर अवघ्या 12 दिवसात गणेशला आपला जीव गमवावा लागल्यानं या घटनेबद्दल लातूर, बीड, चंद्रपूरसह सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते. आपल्या कष्टाळू मुलाचा खाकीवर्दी ते तलाठी असा संघर्षाचा प्रवास एका झटक्यात संपल्यामुळे कोळी कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय. बाकी या प्रकरणावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.